सर्वांना माझा नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? तर मी धनश्री. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज इथे बनवलेला आहे उपमा. तर तेच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. खूपच सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत आणि ते पण इथे मोकळा मी उपमा बनवलेला आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी ना मी इथे जे इंग्रेडियंट्स आहे जे उपमा बनवण्यासाठी लागणार आहे तर ते घेतलेले आहे. इथे मी रवा घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि टमाटर, मिरची आणि कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी ना मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल टाकून तापायला ठेवून दिलं होतं. तर तेल ना इथे तापलेलं होतं. तर आता ना त्यामध्ये मी मोहरी टाकत आहे. मोहरी अशी तडतडली का त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि जिरंसुद्धा छान असं भाजू आणि नंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया कांदा आणि कढीपत्तासुद्धा. तर कांद्यालासुद्धा 2-3 मिनिट आपण इकडे तिकडे हलवून घेऊ. म्हणजे कांदा असा थोडा सॉफ्ट झाला की मग त्यामध्ये टाकूया आपण मिरची आणि मिरचीलासुद्धा इथे 2 मिनिट इकडे तिकडे परतून मग त्यामध्ये आपण टाकूया टमाटर आणि टमाटरसुद्धा इथे सॉफ्ट झाले छान. तर इथे ना टमाटर आणि मिरची इथे 2-3 मिनिट मी परतून घेतलेला आहे. तर आता ना त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर इथे हळद टाकलेली आहे. याला सुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आणि फिरवून घेऊ आणि याच्यानंतर ना आपण याच्यावर 2 मिनिटं इथे झाकण ठेवून ना वाफेवर शिजवून घेऊ. म्हणजेच ना टमाटर इथे छान प्रकारे सॉफ्ट होतील. तर हे बघा मी इथे झाकण काढलेले आहे. टमाटरसुद्धा इथे छान सॉफ्ट झालेले आहेत. तरी त्यानंतर ना मी इथे जो रवा घेतलेला होता 1 वाटी, तर तो रवा इथे मी टाकून घेत आहे. तर रवा इथे छान मी 10 मिनिटे तरी इथे छान भाजून घेणार आहे आणि मग 10 मिनिटे रवा इथे भाजून गेला मग नंतर त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. तुम्ही रवा आधीच भाजून घेऊ शकता, पण मी इथे रवा आधी भाजलेला नाही आहे म्हणून इथे मी 10 मिनिटे भाजत आहे. तर तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी आता त्याचा कलर ना थोडाफार चेंज झालेला आहे, म्हणजे इथे चांगला भाजला गेलेला आहे. तर इथे मी गरम पाणी नाही टाकत आहे, थंडच पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही यामध्ये गरम पाणीसुद्धा टाकू शकता, म्हणजे उपमा इथे आणखी जास्त सॉफ्ट होणार. छान याला ना एकजीव करून घ्यायचं आणि नंतर ना याला झाकण ठेवून 5 मिनिटे इथे वाफायला ठेवून द्यायचं. तर हे बघा इथे मी झाकण ठेवून 5 मिनिटे ठेवले होते. तर हे बघा इथे छान असा मोकळा छान सुटसुटीत इथे उपमा बनलेला आहे. उपमा इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर आता ना यामध्ये मी सांबार वगैरे टाकून फिरवून घेणार आणि तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवणार आहे, सर्व करून दाखवणार आणि टेस्ट पण करून दाखवणार की कसा झाला आहे ते. तुम्हाला हा उपमा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन जर व्हिडिओ बघायचे असतील रेसिपीचे तर माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर इथे बघू शकताय तुम्ही मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि इथे बघू शकताय किती छान सॉफ्ट असा उपमा तयार झालेला आहे आणि खायला पण तेवढाच टेस्टी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.